नमस्कार मित्रांनो, माऊली मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट जो आहे तो लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे. कारण मित्रांनो, आता तारा जी आहे ती वेळोवेळी या भैरवीला घरातून जाण्यासाठी खूप रिक्वेस्ट करत असते, परंतु आता ही भैरवी जी आहे ती काही ऐकायला तयार नसते. तिचं एकच म्हणणं असतं की तारा मला जोपर्यंत माफ करत नाही तोपर्यंत मी या घरातून कुठेच हलणार नाही, असं भैरवीने बजावून या ताराला सांगितलेलं असतं. अगदी भैरवीचा चेहरा बघायची सुद्धा इच्छा जी आहे ती आपल्या ह्या ताराची राहिलेली नसते. कारण एक आई म्हणण्याच्या लायकीची सुद्धा ही बाई नाहीये. त्यामुळे हिला आई तर म्हणायचं बाजूलाच राहिलं, परंतु हिला घरातून कसं बाहेर काढता येईल असा प्लॅनिंग आता ही तारा करत असते. कारण वेळोवेळी हिला एकदा सांगितलेलं कळत नाही की तू इथून निघून जा म्हणून. आता मलाच असं काहीतरी पाऊल उचलावं लागेल की ही बाई जी आहे ती घरातून निघून गेली पाहिजे, असं ताराने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे आता तारा जी आहे, जेव्हा इकडे रंगपंचमीचा सण असतो आणि तेव्हा घरामधून हा सण साजरा करण्यासाठी सर्वजण तयार झालेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे सर्वांनी ज्या काही साड्या आहेत त्या व्हाईट कलरच्या घातलेल्या असतात. इकडे तारासुद्धा छान तयार झालेली असते. आणि इकडे आता ज्यावेळेस इकडे ही भैरवीसुद्धा तयार झालेली असते तेव्हा निकिता जी आहे निकितासुद्धा तयार होते. परंतु आता ह्या भैरवीने ह्या रंगपंचमीच्या या सणामध्ये खूप मोठा एक प्लॅनिंग करून ठेवलेला असतो. कारण एक पावडरचा डब्बा जो आहे तो ह्या निकिताला या भैरवीने दिलेला असतो आणि त्यामधील थोडीशी पावडर जी आहे ती दुधामधून सावलीला देण्यासाठी निकिताला भैरवीने सांगितलेलं असतं. त्यावर आता निकिता जी आहे ती बोलते की नेमकं हे कशासाठी करायचं. त्यावर भैरवी बोलते की तुला जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. आपण इथे ज्या ध्येयासाठी आलेलो आहेत तेच ध्येय आपलं पूर्ण झालं पाहिजे. त्यामुळे तू मला पुन्हा विचारायचं नाही की हे कशासाठी करायचं, ते कशासाठी करायचं. जे मी सांगितलं तेवढंच तू करायचं, असं ही भैरवी त्या निकिताला धमकावते. तर बिचारी निकिता काही बोलत नसते. दुसरीकडे प्रेक्षकांना असं बघायला मिळतं की ज्यावेळेस इकडे ही निकिता दुधामधून जी काही पावडर आहे ती त्या सावलीला देत असते, त्यामुळे सावलीला आता वेगळीच नशा इथे आलेली असते. कारण आता सावलीला ते दूध पिल्यानंतर इतकी काही नशा येते आणि सावली आता अगदी रूममध्ये जाऊन आता सारंगची खूप मज्जा मस्ती जी आहे ती आपली सावली करत असते. आणि त्याच वेळेस इकडे सावलीने आता खूप मोठा एक निर्णय घेतलेला असतो आणि सारंगने सुद्धा सावलीला एक गोष्ट सांगितलेली असते की हे बघ सावली, मला एक म्हणायचं, आता हा रंगपंचमीचा सण जो होणार आहे ना, ह्या रंगपंचमीच्या सणामध्ये बघ मी तुला आता कसा कलर लावणार आहे आणि कशी तुझी मज्जा करणार आहे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस सारंग झोपलेला असतो त्यावेळेस सावलीने स्वतः ह्या सारंगच्या गालावरती कलरमधून ज्या मिशा असतात त्या काढलेल्या असतात आणि हे सर्व सावलीने ओळखलेलं असतं. सावली बोलते की मला एक म्हणायचं, तू माझ्या गालावरती ह्या ज्या काही मिशा काढलेल्या आहेत ना, ह्या मिशा बघ मी आता तुला कशा लावतो त्या, असं म्हणत तिकडे आता सारंगने अगदी आपल्या गालावरती त्या मिशा ज्या असतात त्या सर्व या सावलीच्या गालावरती पुन्हा गालाला गाल लावून त्याने लावलेले असतात. आणि त्याच वेळेस इकडे सारंगने सावलीच्या गालाला गाल लावून त्या मिशा लावलेल्या असतात आणि तेव्हा सावली खूप हसत असते आणि खूपच खुश झालेली असते. तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे घरामध्ये भैरवीने जो काही वेगळाच प्लॅन केलेला असतो. घरामध्ये आता जी काही रंगपंचमी होणार असते त्यामुळे ह्या रंगपंचमीच्या सणाला घरामध्ये खूप मोठा धमाका जो आहे तो झालाच पाहिजे, असं इकडे ह्या भैरवीने ठरवलेलं असतं. आणि सर्व काही प्लॅनिंगनुसार ती आता ह्या निकिताला सांगून ठेवत असते. दुसरीकडे सर्वजण छान तयार होऊन हा रंगपंचमीचा सण जो आहे तो साजरा करण्यासाठी एकत्र येणार असतात. आणि त्याच वेळेस मित्रांनो, जेव्हा आता इकडे सर्वजण एकत्र आलेले असतात तेव्हा आपली सावलीसुद्धा तिथे छान तयार होऊन येते, तिलोत्तमा येते, सारंग येतो आणि इकडे जगन्नाथजीसुद्धा तिथे आलेले असतात. आणि तेव्हा मात्र इकडे निकिता आहे ती सुद्धा छान तयार होऊन आलेली असते. आणि दुसरीकडे आता ह्या भांग्याच्या नशेमध्ये सावली जे दूध पिलेली असते ना, त्या दुधामुळे इकडे सावली खूप नशेमध्ये असते आणि ती अगदी सर्वांशी खूप हसून खेळून तो रंगपंचमीचा सण जो आहे तो साजरा करत असते. तर आता इकडे ही तिलोत्तमा ही सुद्धा तिथे आलेली असते आणि तिलोत्तमा सुद्धा हे सर्व बघत असते. परंतु आता तारा जी आहे ती खूप भडकलेली असते. कारण ताराला असं वाटत असतं की काही जरी झालं तरी पण मला ह्या आईला आज बाहेर काढल्याशिवाय मी अशी तशी गप्प बसणार नाहीये, असं पण ताराने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे तारा ही इतकी काही चिडते आणि त्या भैरवीच्या चेहऱ्याला इतका काही रागामध्ये ती रंग लावत असते. कारण तिला आईचा खूप राग आलेला असतो. आज हिला काही जरी झालं तरी हिला आपण इतकं वैतागून सोडायचं आणि हिने लगेच आत्ताच्या आता बॅग भरून हिने इथून निघलंच पाहिजे, असं ही तारा आपल्या मनाशी बोलत असते. आणि अगदी खूप
खूप ही भैरवीवर तारा चिडून गेलेली असते आणि तिच्या गालाला ती तो कलर लावत असते. आणि जेव्हा आता ती तो कलर लावत असते तेव्हा सर्वजण बघत असतात, कारण तारा खूप चिडलेली असते. तिने भैरवीला खाली पाडलेलं असतं, तिच्या गालाला पूर्ण चेहऱ्याला कलर लावलेला असतो आणि भैरवीला आता बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते. तेव्हा चंद्रकांत काका जे आहेत ते सुद्धा तिथेच असतात. ते सुद्धा आता आपल्या तोंडाला हात लावतात, कारण भैरवीची चांगलीच ह्या ताराने जिरवलेली असते. आणि इतकी काय ही भैरवी वैतागते आणि अक्षरशः बॅग भरून ती आता लगेच त्या मेंढळींच्या घरातून निघलेली असते. तेव्हा आता भैरवीला ही आपली सावली बोलते की अहो माई कशाला जात, अहो थांबा की तुम्हाला अजून राहायचं असेल तर राहा, नका जाऊ तुम्ही आत्ता. असं जेव्हा सावली बोलत असते तेव्हा भैरवी बोलते की नाही नाही, मला आता इथे राहायची इच्छाच राहिलेली नाही आहे, माझ्या मुलीनेच माझी इच्छा इथे राहायची ठेवलेली नाही आहे. असं ही भैरवी बोलत असते. आणि त्याच क्षणी भैरवी आता जेव्हा बॅग भरून तेव्हा निघत असते तेव्हा सारंग आणि नील आणि राजकुमार व हा सोहम हे एकमेकाकडे बघत खूप हसत असतात. बबलू तर इतका काही खुश झालेला असतो आणि बबलू इतका खुश होतो आणि खूप मोठमोठ्याने टाळ्या वाजवत तो हसत असतो, कारण आता तारा मॅडमचं त्याला हसू आलेलं असतं. तो आता इकडे हळूच आता ह्या आपल्या नीलला सांगतो की खरोखर तारा मॅडमने चांगली जिरवली बरं का भैरवीची, तशी ती इथून गेलीच नसती. असं बबलू हळूच बोलत असतो. तर मित्रांनो, नेमकं आता अजून पुढे काय होणार आहे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद.